आली ना आज माझी लाडो इथं पिंटू भाऊच्या गॅरेजवर आणि दत्ता भाऊ आणि करण भाऊ पण आला होता बघा माझ्याकडे. तिकडे भाऊन हात दाखवला आणि म्हणले की घ्या तुमची गाडी लावा रॅमवर. माझ्या लाडोला धरलं उचललं आणि लावलं बघा रॅमवर लावल्याच्या नंतर भाऊला सांगितलं की माझ्या क्लच प्लेटचा प्रॉब्लेम आहे भावांनो, त्याचं बघा काय करायचं तेवढं ते. नंतर काय भाऊने बोनेट इकडे उघडल्याच्या नंतर भावांनो हळूच बघा बॅटरीची प्लसची वायर खोलून टाकली. खोलून टाकल्याच्या नंतर इकडे धनकाने आपटली ना माझी जणी क्लच प्लेट. नंतर काय भावाला म्हणलं की मला चांगली ओरिजिनल क्लच प्लेट द्या आणि भावाने दिली बघा लुकची तुम्ही आतापर्यंत किती वेळा टाकली भावांनो, तुमच्याकडनं मला प्रतिसाद द्या कारण माझा फर्स्ट टाइम आहे टाकण्याचा. नंतर भाऊने इकडे गिअर बॉक्स उकळला होता आणि उकळल्याच्या नंतर भावानं नवीन क्लच प्लेट तिथं बसवायचं काम चालू होतं. तेवढ्यामध्ये क्लच प्लेट वगैरे लावली भावानं. लावल्याच्या नंतर बघा मला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की नवीन गाड्या घेणाऱ्यांसाठी तू का बोंबलतो, मला पण तुम्ही शेट ओपडायला लावता याच्यामध्ये. कारण काय भावांनो यावर्षी बघा माय झोन टाकले सगळे धंदे वगैरे नाही काय नाही. आणि मी नवीन गाड्या घेणाऱ्यासाठी का बोंबलतो ते पण लक्षात घ्या भावांनो. कारण तुम्ही काय करता 60-70 हजार रुपये फायनान्सवाल्याचं ऐकून डाऊन पेमेंट करता, गाड्या घेता, 22 ते 24 हजार रुपये तुम्हाला महिना येतो, 60 महिन्याची परतफेड करता आणि परतफेड करून 4 ते 5 महिने तुम्हाला अनुभव नसतो काय नसतो, केवढ्याचे केवढे भाडे मारता आणि झकमाऱ्या करता 2 ते 3 महिन्यात तुमच्या गाड्या ओढून नेण्यात येतात. मग हे असे धंदे करू नका भावांनो. बरेच वर्ष झालं मी आता 2010 पासून गाडी लाईन मध्ये आहे आणि मी पूर्ण अनुभव घेतल्याच्या नंतर मी 2022 मध्ये गाडी घेतली भावांनो. तरी माझ्या गांडीकडे यायला लागलं सगळं. आणि मग दोन कान मंत्र देतो ते ऐका ध्यानात येऊ ना तुम्ही. ठीक आहे. जिथं चालं ना तुमची उधारी तोच अवस्था आता भारी. आणि गाडी धंद्यात येण्यापेक्षा अर्धी भेटल तीच सुकानं बसून खा घरी. आम्ही आलो धंद्यात उपटून भांडालो भारी.